भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे रताळ्याची सिरिमल रोटी. ही अतिशय सुंदर रुचकर नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हेल्दी तर आहेच आहे आणि ऐकताना थोडंसं तुम्हाला नवल वाटेल. रताळ्याची सिरिमल रोटी ही चविष्ट रेसिपी करून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. साहित्य पाहूया. तर आता मी अर्धं रताळं घेतलेले शिजलेलं. तुम्ही शिजलेल्याऐवजी भाजून देखील घेऊ शकता आणि शिजलेल्याची आणि भाजलेल्याची चव मात्र वेगळी असते. भाजून जर घेतलं ना तुम्ही तर त्याला गोडवा जास्त असतो. शिजलेले थोडंसं कमी गोडवा असतो. किसणीने किसून घेऊ. सारण जे आहे ते सॉफ्ट होतं आणि पटकन होतं ही रेसिपी आणि भरपूर असा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे. तर एक चमचा मी घेतलेले जाड साखर घेतलेले आहे. तर तुम्ही साखरेऐवजी खडीसाखर घेऊ शकता, गूळ घेऊ शकता आणि हे असं विरघळून घ्यायचे आहे. पिंचभर मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि मावेल इतकंच आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत. मैद्याचा वापर करणार नाही आहे. फक्त गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि जितकं बसेल त्याच्यामध्ये तितकंच घालायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याच्यामध्ये. दही पीठ मळून झालेलं आहे पहा आणि पीठ किती घट्ट आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे पीठ ठेवायचं आहे. आता काय करायचं, ह्यातल्या 2 भाग करून घेऊ आणि आता लाटून घ्यायचं आहे. भरपूर याच्यामध्ये बदाम लावून लाटून घ्यायचं आहे. मी कट केलेले तयारच बदाम घेतलेले आहेत आणि आता आपण लाटून घ्यायचं आहे. ते बदाम भरपूर लावून, बदामऐवजी तुम्ही कोणतीही तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ती घेऊ शकता. बेदाणे घेऊ शकता, काजू घेऊ शकता. तर मी इथं बदामाचा वापर भरपूर असा केलेला आहे आणि खूप भारी लागतं बदामामुळे. आणि तुम्हाला ऐकताना थोडंसं नवल वाटत असेल, रताळ्याची सिरमल रोटी कशी लागत असेल, खरंच छान लागते. आणि जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये भाजा, तंदूर असेल तर तंदूरमध्ये भाजा. तंदूरमध्ये भाजलेले तर खूपच चविष्ट लागते ही सिरमल रोटी. तर शक्यतो सिरमल रोटी जी आहे ते तंदूरमध्येच भाजली जाते आणि भाजल्यानंतर तुपामध्ये भिजवली जाते आणि मग ती खाल्ली जाते. तर आपल्या भागामध्ये इतकं तूप खात नाही आहेत कारण ती पचवू आपण शकत नाही आहे. आता ही तव्यामध्ये मी भाजून तुम्हाला दाखवणार आहे रताळ्याची सिरमल रोटी आणि भरपूर असा त्याच्यामध्ये तुपाचा वापर करणार आहे. म्हणजे तूप वापरताना मात्र कंजूसी करायचा नाही आहे. भरपूर असं तूप घालून घ्यायचं आहे आणि गोड जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर 1 स्पूनऐवजी 2 स्पून साखर वापरा त्याच्यामध्ये. म्हणजे गोड तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ही पलटी करून घेऊ. एक साईड भाजलेली आहे आणि आपली रताळ्याची सिरमल रोटी तयार झालेली आहे. कशी वाटली मला कमेंटमध्ये देखील सांगायला विसरू नका. आता ही भाजलेली सिरमल रोटी जी आहे काढून घेऊ आणि दुसरी देखील अशीच भाजून घ्यायची आहे. तयार आहे आपली रोटी, ही रताळ्याची सिरमल रोटी. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थाने तोपर्यंत धन्यवाद.